नमस्कार स्वामी भक्त हो. तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच स्वामीचरणी प्रार्थना. स्वामी भक्त हो, आज आपण 4 ओळीबद्दल बोलणार आहोत. पण त्या 4 ओळी म्हणजे फक्त काव्य नाहीत. त्या 4 ओळी म्हणजे गुरुतत्वाचं संपूर्ण विश्व आहेत. आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया, गुरु म्हणजे कोण? जो आपल्याला मंत्र देतो, जो आपल्याला आशीर्वाद देतो, की जो आपल्याला स्वतःकडे नेतो? उपनिषदात सांगितलेलं आहे, गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा. गुरु म्हणजे अज्ञान दूर करून जो ज्ञान देतो. गुरुचरित्र हे केवळ कथा नाही, ते म्हणजे गुरुतत्वाचा अनुभव आहे. आणि त्या गुरुचरित्राचं सार फक्त या 4 ओळीत आहे. एक श्लोकी गुरुचरित्र. दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पीठापुरी, त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती, करंज ग्रामांतरी, तीर्थे हिंडत पातला, विलुवाडीची ये संगमा, तेथुनी मठ गाणगापुरी वसे, वारी दिनांचे श्रमा. दत्तांचा अवतार झाला. अवतार म्हणजे काय? जेव्हा धर्म कमी होतो, जेव्हा मनुष्य गोंधळतो, जेव्हा सत्य अस्पष्ट होतं, तेव्हा ब्रह्म स्वतः साकार रूप घेतं. कलियुगाचं मुख्य लक्षण काय? अस्थिर मन. आज आपण बाहेरून श्रीमंत आहोत, पण आतून अस्थिर आहोत. ज्ञान आहे, पण शांती नाही. याच वेळी गुरु अवतार घेतो. तत्वज्ञान सांगतं, देव बाहेर नसतो, तो तुमच्यातच आहे. पण तुम्हाला तो कळावा म्हणून तो गुरु रूपाने समोर उभा राहतो. श्रीपाद ते नृसिंह. पहिला अवतार श्रीपाद, दुसरा नृसिंह सरस्वती. याचा अर्थ काय? जीवन म्हणजे प्रवाह आहे, स्थिरता नाही. गुरुतत्व सतत वाहत राहतं. जशी नदी समुद्राकडे जाते, तसं भक्ताचं मन गुरुकडे जातं. नृसिंह सरस्वतीचं जीवन म्हणजे शिस्त, संन्यास, वैराग्य. तत्वज्ञान सांगतं, भक्ती आणि वैराग्य दोन्ही आवश्यक आहे. भक्ती मनाला मऊ करते, वैराग्य मनाला स्थिर करते. तीर्थे हिंडत पातला. तीर्थ म्हणजे काय? फक्त पवित्र स्थान की अंतर्मनातील शुद्धता. खरं तीर्थ म्हणजे तुमचं मन जेव्हा शांत होतं. गुरु बाहेर फिरले, पण आपण आत फिरतो का? आत म्हणजे कुठे? आपल्या अंतर्मनात. आपण स्वतःकडे कधी पाहतो का? एक श्लोकी पारायण म्हणजे दररोज 2 मिनिटे स्वतःकडे पाहणं. त्या 2 मिनिटात तुम्ही मोबाईल नाही, ताण नाही, फक्त तुम्ही आणि गुरु. हाच ध्यानाचा आरंभ आहे. गाणगापुरी वसे. गुरु एका ठिकाणी स्थिरावले का? कारण मन स्थिर झालं की देव अनुभवाला येतो. योगशास्त्र सांगतं, चित्तवृत्ती निरोध. मन थांबलं की सत्य दिसतं. या 4 ओळी म्हटल्या तर मनाचा वेग कमी होतो. शब्दाची पुनरावृत्ती म्हणजे मंत्रशक्ती. मंत्र म्हणजे ध्वनी, ध्वनी म्हणजे स्पंदन, स्पंदन म्हणजे ऊर्जा. या 4 ओळी तुमच्या घरात ऊर्जा निर्माण करतात. लोक विचारतात, खरंच फळ मिळतं का? फळ म्हणजे काय? नोकरी, पैसा की शांती? गुरुचरित्राचं खरं फळ म्हणजे मनशांती आणि योग्य निर्णय क्षमता. श्रद्धा म्हणजे आंधळा विश्वास नाही, श्रद्धा म्हणजे अनुभवातून आलेला विश्वास. 40 दिवस सातत्य ठेवा, तुम्हाला बदल जाणवेल. एक श्लोकी गुरुचरित्र का म्हणावं? या 4 ओळी तुम्ही रोज का म्हणाव्यात? जर तुम्ही मुलांच्या भविष्यासाठी चिंताग्रस्त आहात, तर ह्या 4 ओळी रोज म्हणा. नोकरी नाही, त्यासाठीही तुम्ही ही सेवा करू शकता. गुरु बाहेर दिसतो, पण तो आत जागतो. एक श्लोकी पारायण म्हणजे तुमच्या आतल्या गुरुला जागं करणं. मोठं पारायण उत्तम आहे, पण सातत्य महत्त्वाचं. मोठं पारायण करणं ज्यांना जमत नाही, त्यात सातत्य राहत नाही, त्या लोकांनी या 4 ओळी रोज श्रद्धापूर्वक म्हणाव्यात. कृपा नक्कीच होईल. डोळे मिटा, मनात स्वामीचं रूप आणा आणि हळूच म्हणा, स्वामी, मी मोठा भक्त नाही, मला मोठं पारायण करणं जमत नाही, पण या 4 ओळी माझं प्रेम आहे, त्या स्वीकारा. श्री स्वामी समर्थ.